केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तयार नाही। याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बोरगाव मंजू येथील बस थांब्यावर 12 ऑगस्ट रोजी बससेवा सुरू करा, वंचित बहुजन आघाडीचा विजय अशा घोषणा देऊन डफली बजाव आंदोलन छेडण्यात आले। या दरम्यान राज्यासह जिल्ह्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनिक बससेवा सुरू झाल्याच पाहिजे। या सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार बोरगाव मंजू येथील बस थांब्यावर डफली बजाव आंदोलन छेडण्यात आले। दरम्यान राज्यात एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे। सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहे। दरम्यान सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी बससेवा तत्काळ सुरू करावी या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य नीता संदीप गवई, सरपंच चंदा दिलीप खांडेकर यांच्या नेतृत्वात डफली बजाव आंदोलन छेडण्यात आले। या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी वंचित बहुजन आघाडीचे केजी वानखडे, सन उल्लाह शाह, विजय बागडे, माजी सैनिक दिलीप खांडेकर, करीम खान, विजय तायडे, इक्बाल देशमुख, मंगेश तायडे, मुकुल शिरसाट, नितेश गवई, प्रवीण इंगळे, रुपेश वानखडे, विदेश इंगळे, रोशन गवई, धीरज गवई, देवानंद तायडे, अनिल वानखडे, निलेश वानखडे, सचिन वानखडे यासह मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते। आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा, एसटी, बस इत्यादी सुरू करण्यासाठी डफली बजाव आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे। या माध्यमातून मी महाराष्ट्र शासनाला सांगू इच्छिते की सर्व प्रकारच्या परिवहन सेवा सुरू करण्यात याव्या। जय भीम। मोहम्मद शारी, विदर्भ न्यूज, बोरगाव मंजू।